हॅलो गाईज, वेलकम बाय न्यू ब्लॉग. गाईज, आज आहे रामनवमी आणि निशांत आलेला आहे माझ्यापाशी. रामनवमी आहे म्हणून. आणि आज रोहनचं दुकान पण बंद आहे. आता आलेला आहो आम्ही दिनूकाकाच्या वावरामध्ये. आज आहे साजूनी दिनूकाकाची रामनवमी आहे म्हणून. तिकडं आहे दिनूकाकाचं शेड आणि आबाची आहे अंदर बसून. आज लावलं दिनूकाकाला कामी. बैल सजवलेले आहे आणि आता साजूनीली सुरुवात करत आहे. पूजेची सुरुवात झालेली आहे आणि दिनूकाका इकडं पूजा करत आहे आणि ह्या इकडं पाय धुत आहे बैलाचे. आता 5 राऊंड मारत आहे. पूजा झालेली आहे आता आणि आता जाणार तू मंदिराकडे दहीभात खासाठी. तुम्हाकडे पण असं राहते का ते नक्की कमेंट मध्ये सांगा. एक साजूनी झालेली आहे. आता आम्ही चाललो मंदिराकड. आलेला आहो आम्ही देवाकड. सांगितलं होतं तशा येत आहे देव. तर का कसं वाटत आहे तुम्हाला आमची आज साजूनी ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा. देवाकड तिकडे आहे आपलं वावरामध्ये. नेता ढोर आली आणि वावरात जातो. मग पाणी काढल्यानंतर बेडून देतो. मग फाडी आणण्यासाठी तिकडे आहे फाडी मोठीवाली. त्या फाडीला आणतो आणि कापूस असा फुटून आहे आमचा. होता आपला गहू त्या जागेवर होता आणि फाडी आहे आपली तिकडे कुटारावर. तर ते फाडी जमा करतो आणि तिकडे नेऊन ठेवतो लिंबाच्या झाडाकडे. आणि सगळं झाल्यावर मी घराकडे चाललं जातो. आपली फाडी जमा झालेली आहे. कुटार तिकडे आहे. डालपाचा आहे. तर गाईज आता चाललेलो मी घराकडे मक्का घेऊन. दुनियावाल्या गाडीवर बांधलेला आहे आणि घराकडे जात आहोत. आता बैल नेणार आहोत घराकडे. मक्का टाकलेला आहे मी नेऊन कोट्यामध्ये. आता बैल नेतो मग भेटू तुम्हाला. आता मक्का आणल्यावर बैलाला कोट्यामध्ये नेऊन बांधून देतो. बांधताना तर काही वाटत नाही. आता त्यांना घराकडे न्यावं लागेल. आता ते उठलेले आहे, बसून होती तर. आणि इकडे कसा वाटला गेट सांगावर कमेंटमध्ये नक्की. तुम्हाला सांगितलं होतं याला गेट बनवणार आहो म्हणून. आणि इकडे बैल बांधलेले आहे आणि छोटंसं जे मोती होता तो बाहेर आहे. त्याला आता अंदर देतो मी. खूप मस्तीखोर आहे तो मोती. बांधलेले आहे. आता मी हातपाय धुवून घरात आलेलो आहो. जे एडिटिंग बाकी आहे ते एडिटिंग करतो. मग भेटतो. तुम्हाला एडिटिंग झालेली आहे. जर ब्लॉग चांगला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.